सुरुवातीला काही मोठ्या घडामोडी। जामखेडच्या आमसभेत रोहित पवार आक्रमक, हा तुमच्या बापाचा नाही लोकांचा पैसा, रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला झापलं। अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवार यांना शोभत नाही, दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते। भाजपचे नवनाथ बन यांची रोहित पवार यांच्यावर टीका। जसे काका तसाच पुतण्या, जाब विचारला पाहिजे पण रोहित पवारांना सार्वजनिक अपमान करणं शोभतं का? रोहित पवार यांनी अधिकाऱ्याला झापल्यानंतर दमानी यांची ही टीका। माझ्यावरील लाग समजू शकतो, मात्र सामान्यांची भावना समजून घ्यावी, रोहित पवार यांचं ट्विट करत अंजली दमानिया यांना उत्तर। सांगूनही सुधारत नसेल तर अधिकाऱ्यांना धारेवर धरणं चुकीचं का? अंजली दमानिया यांना विचारला सवाल। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्यांची गुंडगिरी, पुढारीच्या पत्रकारासह 3 ते 4 पत्रकारांना मारहाण। पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। पत्रकार मारहाण प्रकरणात कारवाई केली जाणार, नाशिकचे सीपी आणि एसपी यांच्यासोबत बोलणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। छगन भुजबळ यांच्याकडून नाशिकमधील जखमी पत्रकारांची विचारपूस, पोलिसांना कडक कारवाई करण्यास सांगितलं, भुजबळांची माहिती। येऊन दाखवा परत कसे जाता ते बघतो, संजय राऊत यांचं राजेश मोरे यांना आव्हान, तर राऊतांनी सांभाळून बोलावं नाहीतर घरात घुसून मारू, राजेश मोरे यांचा काल इशारा। संजय राऊत घाबरले का? कुणालाही घाबरत नाही बोलणारे राऊत का सुरक्षा घेतात? राऊतांमध्ये हिंमत असेल तर एकटे बाहेर फिरा, ज्योती वाघमारे यांचा राऊतांवर निशाणा।